कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये काटेची लढत पाहायला मिळणार असून या रिंगणात आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीमुल्ला हे उभे आहेत। यामुळे मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक विकास कामं केले असल्याने त्यांचे येथील वर्चस्व मोठ्या प्रमाणावर कायम आहे, तर दुसरीकडे नजीमुल्ला यांनी देखील कळवा मुंब्रा येथे विकास कामं केल्याचा दावा केला आहे। मात्र या काटेच्या लढाईत नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले, तर पाहूया या संदर्भात जनमत कोणाच्या बाजूने आहे। असं वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबच निवडून येतील, कारण त्यांनी आमच्या वास्तू आणण्यासाठी कन्व्हेन्सचं काम त्यांनीच केलं, त्यांच्याचमुळे कन्व्हेन्स झालं, नाहीतर ही जमीन लीजवर होती आणि त्यामुळे सगळ्या आम्हाला माहिती नव्हतं एवढं येताना, पण त्यांनी दिल्लीमध्ये ती सूत्र हलवून ती आमची कन्व्हेन्स करून दिलेलं आहे आणि इकडचं कॉन्क्रिटीकरण आणि त्यांना कधी फोन केला तर ते अवेलेबल असतात आणि त्यामुळे आम्हाला आमचा घरचा माणूस म्हणून ते वाटतात आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की बहुमताने निवडून येते। बाकी दोन कॅन्डिडेट आहे, एक नजीमुल्ला आहे आणि एक सैफ पठाण आहे। त्यांचंही म्हणणं असं आहे की जर आम्ही जिंकून आलो तर आम्ही पण काम करू शकतो। तुम्हाला काय वाटतं? आता आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांचं काम आम्ही बघितलेलं आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव, त्यामुळे केलेल्या माणसाचं केलेली कामं त्याला काहीतरी आम्हाला त्यांना द्यावंच लागेल, म्हणून बहुमताने त्यांनी इकडनं निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। आता निवडून येणार म्हणजे जितेंद्र आव्हाड निवडून येणार एवढं निश्चित आहे, कारण आज जवळजवळ एक 10-12 वर्षामध्ये ही जी पार्थिक नगरचे जी कायापालट झालेली आहे ती कोणामुळे झाले ती पुऱ्या कोणाला सांगायची काही गरजच नाहीये। पार्थिक नगर संपूर्ण जे डेव्हलप झालेलं आहे ते आव्हाड साहेबांच्या सान्निध्यात मध्येच झालेलं आहे, हे अगदी एकसाथ खाते। आणि आमच्या वास्तू आनंदच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाहिजे तेव्हा सहकार्य केलेलं आहे। आम्ही कधी जाऊन त्यांच्याकडे हक्काने उभा राहायचं। मला काका माता मार्गशी म्हणतो नाही म्हणाले की काका लक्ष ठेवा, ते लक्ष आहे। परत भेटलो पर्सनली, ते म्हणाले ठीक आहे, काय काळजी करायची गरज नाही। वास्तू आनंदच्या कन्व्हेन्सने सगळं आमचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला पाहिजे तेवढे आभार म्हणजे मानायचे ते कमीच आहेत, पण तरी पण आम्ही त्यांना कधी पण फोन केल्यावर ते कधी अवेलेबल असतात। आम्ही बोलवलो ते येतात आणि आम्हाला ते सहकार्य करतात। असेच त्यांची भरभराट पुढे पण हो अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ते अवश्य निवडून येणार एवढी अगदी इच्छा आहे की आपले जितेंद्र आव्हाड साहेब हे निवडून आले पाहिजे, कारण की आता त्यांनी झाले 10-15 वर्ष कळवा मुंब्र्यामध्ये जी प्रगती केलेली आहे, जे आमचे लोकांचे जे पण गरजा आहेत ते त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की पुढेही पण ते करत राहतील। तर आमची ते एकच इच्छा आहे की जितेंद्र आव्हाड साहेब हे पुढचे आमदार असावेत बस। याच्यात दोन कॅन्डिडेट आहे, अजून एक सैफ पठाण आहे आणि एक नजीमुल्ला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जर आम्ही जिंकून आलो तर आम्ही पण काम करू शकतो। तुम्हाला काय वाटतं? नक्कीच त्यांना पण चान्स भेटला पाहिजे असं वाटतं मला पण सध्या आम्हाला ते तेवढे पूरक वाटत नाही आहेत किंवा ते त्या बराबरीचे वाटत नाही आहेत जे आमचे जितेंद्र आव्हाड साहेब आहेत। आणि आतापर्यंत ज्यांनी जी कामं केलेली आहेत, जे ते शब्द टाकलेला आहे त्यांनी तो पूर्ण केलेला आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी कामं केलेली आहेत तर आमचा पण एक वाटा बनतो की आम्ही पण त्यांना वोट केलं पाहिजे। जितेंद्र आव्हाड साहेबच निवडून येतील माझी अशी इच्छा आहे आणि तेच निवडून येणार आहे। का असं वाटतं तुम्हाला? कारण गेले 10-15 वर्ष ते त्यांचं जे इथे काम आहे, जे कळवा मुंब्रा त्यांनी जे दुरुस्ती केलं आहे, जे आपलं स्टेशन चांगलं दुरुस्त करण्यात आलं, त्यामुळे त्यांचे कामं खूप चांगले आहेत आपल्या इथे। बरेच असे राजकारणी आहेत की ज्यांची नावं आम्ही आताच ऐकली आणि त्यांना बघितलं नाही, पण आव्हाड साहेब गेले 15 वर्ष झाले आम्ही बघतो येथील सुधारणा किंवा कोणाच्या काही अडचणी आहे त्या समजून घेणं आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपणं। कोणत्या भागात काय, आत्ताच परवाला शहरमध्ये आग लागली तिथे सुद्धा स्वतः येऊन स्वतः म्हणजे आपल्या परिवाराप्रमाणे सर्वांची चौकशी करून सर्वांच्या मनाचा विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी कधीही कोणाला नाही म्हटलं नाही। जे त्यांच्याने झाली ती शक्य तेवढी मदत करतात, काम करून त्यांना बाकीची लोक मत मागायला येतात, ते काम करून दाखवतात आणि तेच निवडून येणार आणि तेच निवडून यायला पाहिजे। नजीमुल्ला पण उभे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जर जिंकून आलो तर आम्ही पण काम करू शकतो। तुम्हाला काय वाटतं? आम्ही ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना बघितलेलं आहे, आता जे येतील
ते करतील का नाही, पण 15 वर्षात आम्ही ज्यांना बघितलं आहे त्यांचं आम्ही खात्रीठोकपणे सांगू शकतो की आम्ही त्यांनाच निवडून देणार आणि तेच निवडून यावेत असं आम्हाला अगदी मनोमन देवाला प्रार्थना करतो की साहेबच निवडून यावे.